आपण बनवणार आहे बीटरूटचे पौष्टिक असे थालीपीठ। ह्याच्यासाठी कांदा, मिरच्या, लसूण आपण बारीक करून घेतले आहे। बीट, गाजर, कोथिंबीर हे किसणीने किसून घ्यायचे बारीक। त्यानंतर 1 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी गव्हाचे पीठ आणि बेसनचे 4 चमचे पीठ, दही 2 चमचे घालायचे आणि बारीक केलेली मिरची, कांदा, लसूण पिठामध्ये टाकायचे। त्यानंतर गाजर, बीट, कोथिंबीर मिक्स करायची। हे सर्व मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये। मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा आपण 1-2 चमचे तीळ टाकायचे पांढरे। बीट, गाजर, कोथिंबीर हे सर्व पिठामध्ये चांगले मिक्स केल्यानंतर हळद थोडी टाकायची आणि थोडे थोडे पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। एकदम पाणी टाकायचे नाही, थोडे थोडे पाणी टाकून आपण हे चांगले पीठ मळून घ्यायचे। एकदम घट्ट नाही आणि एकदम पातळ नाही, असे मीडियम असे पीठ आपण थालीपीठाचे मळून घेणार आहोत। आणि चवीनुसार मीठ टाकायचे। अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलेले आहे। 10 मिनिटं असेच ठेवायचे। त्यानंतर यातला थोडा गोळा घेऊन आपण हे सुती कापडावर थालीपीठ थापून घ्यायचे। जर मीठ खात नसेल तर अशा प्रकारे आपण हे थालीपीठ बनवून त्यांना देऊ शकतो आणि मुले आवडीने असे पौष्टिक असे थालीपीठ खातील आणि चवीला तर खूप सुंदर लागतात हे थालीपीठ। थालीपीठ थापून झाले की वरून थोडेसे तीळ टाकायचे आणि 2-3 आपण ह्याला होल पाडून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ भाजताना दोन्ही साईडने चांगले भाजले जाते। आणि तवा गरम झाला की गॅस बारीक करायचा आणि आपण हे थालीपीठ तव्यावर सोडायचे। दोन्ही साईडने आपण तूप किंवा तेल टाकून चांगले खरपूस भाजणार आहोत। करायला सोपे आहेत आणि खायला तर एकदम पौष्टिक असे बीटाचे थालीपीठ आपले तयार झालेले आहेत। किंवा सॉस सोबत बीटाचे थालीपीठ खायला खूप छान लागतात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।